शंकर महाराजांची सिद्ध वचने आपण बघत आहोत. आपण बघितलं की मन हे आपलं लेखणी आहे. म्हणजेच याचाच अर्थ काय, तर तुमची लेखणी ही मनाच्या हातात आहे. जसं ते सांगणार आहे तसं जे ते ठरवणार आहे त्याप्रमाणे होत जाणार आहे. परंतु तुमची लेखणी ही तुमच्या हातात येणं खूप गरजेचं आहे. तुम्ही मनाचे गुलाम होऊन चालणार नाही, तर मन तुमचे गुलाम झाले पाहिजे. आणि जर तुमची लेखणी तुमच्या हातात यावी असं वाटत असेल तर ती गरज आहे की साधनेच्या अग्निपथातून जाण्याची. आणि हे जर तुम्हाला जमत नसेल तर सरळ स्वतःला शंकर महाराजांच्या हाती सोपवायचं आणि मोकळं व्हायचं. तुमची लेखणी ही तुमच्या हातात यावी अशी जर तुम्हाला वाटत असेल तर त्यासाठी गरज आहे ती साधनेची आणि ध्यानाची. आणि असं जेव्हा जमत नाही तर आपली लेखणी ही अशा व्यक्तीच्या हाती सोपवावी की ज्याची लेखणी स्वतःच्या हातात आहे. म्हणजेच शंकर महाराजांना समर्पित होऊन मोकळं व्हायचं. हे दोनच मार्ग तुमच्याकडे आहेत.